नमस्कार. माझं नाव दीपक राजेभाऊ इंगळे. राष्ट्रीय किसान मोर्चा या संघटनेचा प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय मूल्यनिवासी बहुजन कर्मचारी संघ या संघटनेचा लातूर जिल्हा महासचिव म्हणून मी कार्यरत आहे. आरोग्य उपसंचालक लातूर या ठिकाणी पदभरतीच्या अनुषंगानं न्याय मागण्यासाठी गेलो असता उपसंचालक CO पाठक आणि PI MIDC पोलीस स्टेशन लातूरचे समाधान चौरे यांनी संगनमत करून आमच्यावर देखील खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी. सर्वप्रथम मी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानतो. जे आपल्या समोर या ठिकाणी आम्ही सर्व बसलेलो आहोत हे पोलीस दडपशाहीचे आणि प्रशासनाच्या दडपशाहीचे आम्ही सर्व मूर्तिमंत उदाहरण आहोत. मी माझी पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो. माझं नाव दीपक राजेभाऊ इंगळे आणि माझ्यावर देखील दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी MIDC पोलीस स्टेशन येथे PI समाधान चौरे यांच्या मार्फत खोटे गुन्हे दाखल केले. तर तो प्रकार थोडक्यात पार्श्वभूमी त्याची अशी होती की 2023ला सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये एक 10,000 पदांची भरती झाली आणि त्यानंतर कार्यक्षमता, राजीनामा देणे, रुजू न होणे इत्यादी कारणामुळे त्याच्यातले जवळपास महाराष्ट्रामध्ये 200च्या जवळपास पद रिक्त झाले आणि आपल्या लातूर परिमंडळात देखील काही पद रिक्त झाले. मग ते रिक्त झालेले पद गुणवत्ता यादीत असणाऱ्या विद्यार्थ्याला देण्यात यावे म्हणून ते वेटिंगमध्ये असणारे विद्यार्थी संघर्ष करत होते आणि ह्या नोकरीची विधिग्राह्यता 16 नोव्हेंबर 2025 रोजी संपणार होती. मग त्यांनी उपोषण केले. त्यांनी आरोग्य उपसंचालक आहे माननीय डॉक्टर रेखा गायकवाड यांनी वेगवेगळी लिखित आश्वासने देखील दिली, परंतु त्यांना असं वाटलं की कुठंतरी न्याय आपल्याला भेटला गेला म्हणून त्यांनी राष्ट्रीय मूल्यनिवासी बहुजन कर्मचारी संघाला आमच्या संघटनेला पत्र लावलं. त्या अनुषंगानं दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी आम्ही जिल्हाधिकारी आणि उपसंचालिका यांना सविस्तर निवेदन दिलं आणि म्हटलं तुमची भूमिका आम्हाला 2 दिवसात कळवा, अन्यथा दिनांक 13 नोव्हेंबर पासून आम्ही आंदोलनाला बसणार आहोत. 13 नोव्हेंबर तारीख उजाडली. 13 नोव्हेंबरला आम्ही त्या ठिकाणी गेलो असता त्यांनीच आम्हाला मध्ये बोलावलं, दोघांना मध्ये बोलावलं आणि चर्चा करत असताना मॅडमला म्हटलं, मॅडम तुमचं जे काही म्हणणं असेल ते आम्हाला लिखितपणे द्या. मॅडम म्हणत होत्या तुम्ही ज्या नोकरीची मागणी करत आहात ते कोर्ट मॅटर आहे, ते पेंडिंग आहे, तुम्हाला त्या जागा देता येत नाही. आमची मागणी एवढंच होती की आम्हाला त्या कोर्ट मॅटरचा संदर्भ टाकून 2 ओळीचं लिखित देण्यात यावं की तुमचं जे काय म्हणणं आहे. मॅडम म्हणले मी लिखित देणार नाही आणि लगेच त्यांनी पोलीस स्टेशनला फोन लावून बोलावून आम्हाला त्या ठिकाणी शासकीय कामात अडथळा आणणे, दंगल करणे, घुसखोरी करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे अशा प्रकारचे गुन्हे आमच्यावर दाखल केले. आमचं काहीही म्हणणं ऐकून घेतलं नाही. एक सिंगल लाईन पोलीस स्टेशनचे PI समाधान चौरे यांनी ऐकून घेतली नाही. त्या रूममध्ये आम्ही फक्त दोघंच होतो. जवळपास 20 ते 30 फुटाचा अंतर आमच्याकडे होता. माझ्या हातात निवेदनाची प्रत होती, सर्व व्हिडिओ शूटिंग होतं. गुन्हे दाखल करण्यापूर्वी आम्ही विनंती केली की 2 मिनिट आमचं निवेदन ऐका, संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तुमची सतत विवेक बुद्धीला खात्री पटल्यानंतर आमचा गुन्हे दाखल केला. आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन गेले, आमचं ऐकलं नाही आणि पोलीस स्टेशनमध्ये सुमारे 3 ते 4 घंटे आम्हाला माणूस वागणूक दिली. रात्री 11:30 वाजता आम्हाला सोडून देण्यात आलं. आम्हाला धमकी देण्यात आली. आमचे फोन जप्त केले गेले, आमचे सर्व गंजा रुमाल सर्व जप्त केलं गेलं. हे सर्व प्रकार एका होण्याच्या अगोदरचा. मग आम्ही विनंती केली की साहेब थंड वाजत आहे, गमजा तरी आमच्या कानाला राहू द्या. तर PI समाधान चौरे म्हणले की जेलमध्ये आम्ही फक्त बनियान आणि अंडरपॅन्टवर ठेवतो, तुमच्या अंगावर कपडे ठेवले ते उपकार समजा. आणि आम्हाला वारंवार थंडी वाजत होती, आम्ही पाणी पित होतो, लघवीला सुद्धा आम्हाला जाऊ दिलं जात नव्हतं तिथे पोलीस प्रशासनामार्फत. शेवटी रात्री 11:30 वाजता एक नोटीस दिली आणि आम्हाला त्या ठिकाणी सोडून देण्यात आले. त्याच्यानंतर आम्ही क्रॉस कंप्लेंट करण्यासाठी सुद्धा नंतर पोलीस स्टेशनला गेलो. आमची क्रॉस कंप्लेंट त्या PIने घेतली नाही आणि ते कोर्टाला पाठवली. त्यांची तक्रार आम्ही माननीय पोलीस अधीक्षक लातूर यांना देखील केली आणि आमच्या ज्या संघटनेचे वकील आहेत औरंगाबाद खंडपीठाचे वकील ॲडव्होकेट शिरीष कांबळे आणि ॲडव्होकेट हर्षवर्धन राजभजन त्यांनी पोलीस अधीक्षकाची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर त्यांची तक्रार PSI कावडेंची तक्रार त्यांना केली आणि सांगितलं साहेब खोटे गुन्हे दाखल केले आणि खोटे गुन्हे दाखल करणं म्हणजे नवीन BNS 212 आहे.
भारतीय न्याय संहिता 200 त्याच्यानुसार सुद्धा खोटे गुन्हे दाखल करणं हा सुद्धा गुन्हा आहे. जेव्हा त्या एसपी साहेबांना सांगितलं, एसपी साहेब म्हटले, त्यांनी खांद्यावर हात टाकला आणि म्हणाले की असं झालं तर सर्व पोलीस स्टेशन जेलमध्ये जायचं, कोणताच PI काम करू शकणार नाही, कोणताच पोलीस काम करू शकणार नाही, ते सर्व जेलमध्ये जातील म्हणजे अशी प्रतिक्रिया एसपी साहेबांनी दिली. मग आज भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीनं हे बेकायदेशीरपणे सर्वांवर कोणतीही खातर न जमा करता जे खोटे गुन्हे दाखल करण्याचं सत्र पोलीस स्टेशन MIDCच्या आणि तिथले PI समाधान चावडे यांच्या माध्यमातून सुरू आहे. तर यांच्या निलंबनासाठी 36 जिल्ह्यामधून राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी छेडलेलं आहे. बऱ्याच जिल्ह्यामधून निवेदन 36 जिल्ह्यामधून गेले आणि उद्या 7 डिसेंबर 2025 रोजी जर हे PI समाधान चावडे निलंबित झाले नाही तर SP ऑफिसला त्या ठिकाणी मोठं ठिय्या आंदोलन संघटनेच्या वतीने